स्वागत. आज आपण एका बन्हाड बांधकाम साहित्याबद्दल बोलणार आहोत. स्वयंसघन कॉन्क्रीट म्हणजे सेल्फ कॉम्पॅक्टिंग कॉन्क्रीट, SCC. नमस्कार. हो, SCC हे नेहमीच्या कॉन्क्रीटपेक्षा खूप वेगळं आणि खरं तर जास्त स्मार्ट आहे म्हणायला हरकत नाही. हो ना? तर हे नेमकं काय आहे, कसं काम करतं, फायदे तोटे काय, यावर आपण आज बोलणार आहोत. आपली माहिती स्वयंसघन कॉन्क्रीट एक विस्तृत अभ्यास यावर आधारित आहे. म्हणजे खोलात जाऊन बघूया. नक्कीच. याची सुरुवात जसं मी म्हणाले 1980च्या दशकात झाली, जपानमध्ये. अच्छा, जपानमध्ये. हो, तेव्हा तिथे ना कुशल कामगारांची खूप कमतरता होती आणि जी बांधकामं चालू होती त्यांची टिकाऊपणा वाढवायची गरज होती. म्हणजे स्किल्ड लेबरचा प्रॉब्लेम होता. अगदी. पारंपरिक कॉन्क्रीट कसं त्याला सेट करायला व्हायब्रेशन लागतं. हो, ते घट्ट करण्यासाठी. बरोबर. पण SCCला त्याची गरजच नसते. हाच मोठा फरक आहे. काय सांगता? म्हणजे हे स्वतःच्याच वजनाने पसरतं, फॉर्मवर्कच्या सगळ्या कोपऱ्यात. अगदी बरोबर. हेच तर याचं वैशिष्ट्य आहे. मग याचे मुख्य उद्देश काय काय आहेत, हे व्हायब्रेशन टाळणं सोडलं तर? बरेच आहेत. एक तर व्हायब्रेशनची गरज नाही, त्यामुळे आवाज कमी होतो, बांधकामाचा वेग वाढतो. वेळ वाचतो. हो, श्रमाचा खर्च कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्क्रीटची जी फायनल क्वालिटी आणि ड्युरेबिलिटी आहे, म्हणजे टिकाऊपणा, तो खूप सुधारतो. अरे वा. आणि हो, जे किचकट डिझाईन्स असतात ना आर्किटेक्चरमध्ये, ते बनवणं सोपं होतं यामुळे. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. पण हे इतकं सहज कसं काय वाहतं? म्हणजे त्यातलं सिमेंट खडी वेगळं होत नाही? नाही होत. याचं गुपित आहे त्याच्या मिक्स डिझाईनमध्ये. यात एक खास रसायन वापरतात, सुपरप्लास्टिसायझर. सुपर प्लास्टिसायझर? हो, त्यामुळे काय होतं की अगदी कमी पाणी वापरूनही हे मिश्रण प्रचंड प्रवाही बनतं, म्हणजे एकदम फ्लुइड. अच्छा, पण मग ते घटक वेगळे कसे होत नाहीत? खडी खाली बसणार नाही? नाही, त्यासाठी पण उपाय आहे. त्यात विस्कॉसिटी मॉडिफाईंग एडमिक्स्चर्स म्हणजे VMS वापरतात. VMS? हो, हे काय करतात की मिश्रणाला थोडं दाटसर ठेवतात, त्याची विस्कॉसिटी मेंटेन करतात. त्यामुळे ते प्रवाही असलं तरी एकसंध राहतं. म्हणजे ते वेगळं होत नाही? बरोबर. आणि यात बारीक कण म्हणजे वाळू किंवा फ्लाय ॲश वगैरे यांचं प्रमाणही थोडं जास्त असतं. त्यामुळे ते छान पसरतं. म्हणजे नेहमीच्या कॉन्क्रीटपेक्षा याचे घटक थोडे वेगळे आहेत. काय काय वापरतात नक्की? सिमेंट, खडी, वाळू, पाणी हे तर आहेच, पण खडी सहसा लहान आकाराची असते, म्हणजे 20 मिलीमीटरपेक्षा कमी. ओके. आणि मग हे स्पेशल केमिकल्स, सुपरप्लास्टिसायझर्स आणि VMS हे महत्वाचे आहेत. आणि ते फ्लाय ॲश वगैरे? हो, कधी कधी फ्लाय ॲश, स्लॅग किंवा सिलिका फ्यूम सारखे पूरक सिमेंट घटक पण वापरतात. त्याने अजून चांगली गुणवत्ता मिळते. मग याची चाचणी पण वेगळी असणार, म्हणजे ती पारंपरिक स्लम टेस्ट इथे नाही चालत? अगदी बरोबर, मुद्दा पकडला. स्लम टेस्ट फक्त ते किती खाली बसतं हे सांगते. SCC साठी ते पुरेसं नाही. मग काय करतात? याच्यासाठी वेगळ्या टेस्ट आहेत. एक आहे स्लम्प फ्लो टेस्ट. यात ते किती पसरतं हे मोजतात आणि किती वेगाने पसरतं, T500 वेळ, हे पण बघतात. अच्छा, म्हणजे प्रवाहीपणासाठी? हो, मग ते अडथळ्यांमधून, म्हणजे समजा सळ्या असतील तर त्यातून नीट जातंय का हे बघायला L बॉक्स किंवा जेरिंग टेस्ट आहे. आणि ते एकसंध राहते की नाही, म्हणजे विलग होत नाहीये ना, हे बघायला V फनल टेस्ट आहे. आणि अर्थात डोळ्यांनी पण तपासतात. बरं, याचा वापर कुठे कुठे होतो? तुम्ही म्हणालात की बुर्ज खलिफाच्या कामात याचा उपयोग झाला होता. हो, अगदी. बुर्ज खलिफा विचार करा किती उंच आहे. हो ना. तितक्या उंचीवर कॉन्क्रीट पंप करणं आणि तिथल्या दाट सळ्यांच्या जाळीत ते व्यवस्थित भरणं, हे SCCमुळे खूप सोपं झालं. पारंपरिक पद्धतीने ते खूपच अवघड झालं असतं. कल्पना करवत नाहीये. हो, पण याचा वापर फक्त उंच इमारतींपुरता नाहीये. पूल बांधताना, बोगद्यांचं लाइनिंग करताना, प्रीकास्ट घटक बनवताना. प्रीकास्ट म्हणजे फॅक्टरीत बनवलेले भाग? बरोबर. आणि जिथे एकदम गुळगुळीत फिनिश्ड पृष्ठभाग हवा असतो, तिथे पण SCC खूप उपयोगी पडतं. म्हणजे याचे फायदे तर खूपच आहेत. काम वेगाने होतं, गुणवत्ता चांगली, मजूर कमी लागतात, आवाज नाही होत. पण काही तोटे किंवा आव्हानं पण असतीलच ना? नक्कीच आहेत. कोणतीही टेक्नॉलॉजी परफेक्ट नसते. सगळ्यात पहिलं म्हणजे हे थोडं महाग आहे. मटेरियल कॉस्ट जास्त आहे. हो, कारण ते स्पेशल केमिकल्स लागतात ना. दुसरं म्हणजे याचं मिक्स डिझाईन खूप सेन्सिटिव्ह असतं. म्हणजे घटकांचं प्रमाण अगदी थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी त्याच्या गुणधर्मांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खूप काटेकोरपणे गुणवत्ता नियंत्रण ठेवावं लागतं. त्यासाठी कुशल लोक लागतील. अगदी. आणि अजून एक गोष्ट, हे खूप प्रवाही असल्यामुळे फॉर्मवर्कवर जास्त दाब येतो.
म्हणजे ते कॉन्क्रीटचा आकार टिकवून ठेवणारं स्ट्रक्चर. पाण्यासारखा दाब? हो, तसाच. त्यामुळे फॉर्मवर्क खूप मजबूत बनवावं लागतं आणि ते लीक होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अच्छा, म्हणजे आव्हानं आहेत, तरी आजकाल याचं महत्त्व वाढतंय असं वाटतंय, बरोबर? हो, अगदी. कारण आता बघा ना, आर्किटेक्चरल डिझाईन्स किती नवनवीन आणि कॉम्प्लेक्स होत चालली आहेत. हो, खरंय. कुशल कामगारांची कमतरता तर आहेच अनेक ठिकाणी, आणि लोकांना आता फक्त वेग नकोय, तर बांधकामाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा पण हवाय. SCC या सगळ्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करतं. तर एकंदरीत आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की स्वयंसघन कॉन्क्रीट हे बांधकाम क्षेत्रातलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे बांधकाम अधिक सोपं, वेगवान, दर्जेदार आणि जास्त काळ टिकणारं बनू शकतं. आणि याचं भविष्य तर अजून इंटरेस्टिंग आहे. आता यावर अजून संशोधन सुरू आहे. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलं, कमी कार्बन उत्सर्जन करणारं ग्रीन SCC कसं बनवता येईल. अरे वा! तसंच स्मार्ट SCCची पण कल्पना आहे, जे स्वतःच्या स्थितीबद्दल, म्हणजे आत काही क्रॅक वगैरे आलेत का याची माहिती देऊ शकेल. काय सांगता? टेक्नॉलॉजी कुठवर चालली आहे? हो ना. 3D प्रिंटिंगसाठी SCC कसं वापरता येईल आणि अर्थातच हे अजून परवडणारं कसं होईल यावर पण काम सुरू आहे. म्हणजे अजून खूप काही येणं बाकी आहे. श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो. SCC सारख्या साहित्यात होणारी ही प्रगती भविष्यात आपल्या आजूबाजूच्या इमारती, पूल, शहरं यांचं रूप कसं बदलू शकेल याचा विचार करायला खरंच वाव आहे.